दुबईमध्ये एअर शो दरम्यान मोठी दुर्घटना घडली। उड्डाणावेळी भारतीय लढाऊ विमान तेजस कोसळलं। अपघात होता तेजस विमानाला आग लागली। अपघातात हवाई दलाच्या पायलटचा मृत्यू झाला। या अपघातानंतर हवाई दलाने चौकशीचे आदेश दिले आहेत। नाशिक जिल्ह्याच्या मालेगावात चिमुकलीवरील अत्याचाराप्रकरणी मालेगावात आक्रोश मोर्चा काढण्यात आला। या मोर्चावेळी मालेगावकरांचा आक्रोश पाहायला मिळाला। न्यायालयाच्या आवारात मालेगावकर आक्रमक झाले होते। पोलिसांनी मोर्चेकरांवर सौम्य लाठीचार्ज केला। मालेगावच्या कोर्टाचं प्रवेशद्वार तोडण्याचा प्रयत्न मोर्चेकरांनी केला होता। जमावाला पोलिसांकडून पांगवण्यात आलं, मात्र परिसरामध्ये परिस्थिती नियंत्रणात असून प्रवेशद्वार देखील पूर्ववत बसवण्यात आलं। मालेगाव डोंगराळेमध्ये अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार आणि हत्या प्रकरणी आज मालेगाव बंदची हाक देण्यात आली। बंदला गावकऱ्यांनी प्रतिसाद देत चिमुकलीला न्याय देण्याची मागणी केली। आपलं आज एक मोर्चा आक्रोश मोर्चा नियोजन केलेलं आहे। त्यात असं मागणी आहे का त्याचं फाशी न करता त्याचा थेट पब्लिक प्लेसमध्ये एन्काउंटर करा, ह्या मागणीचं शासन स्तरावर पाठपुरावा करण्यासाठी निषेध मोर्चाचं आक्रोश आयोजन करण्यात आलं। डोंगराळे बलात्कार प्रकरणातील आरोपीला फाशीच व्हावी अशी मागणी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी केली। फाशीची शिक्षा व्हावी यासाठी राज्य महिला आयोग पूर्ण प्रयत्न करणार असल्याचं आश्वासनही त्यांनी दिलं। ही माणुसकीला काळीमा फासणारी घटना, अत्यंत हृदयद्रावक अशी ही घटना आहे। याचा मी जाहीर निषेध करते। समाजामध्ये माणसांची विकृती मोठ्या प्रमाणात वाढतीये। यामध्ये माणसांच्या कळपामध्ये हिंस्र श्वापद जास्त प्रमाणात राहतात। या हिंस्र श्वापदांचा नायनाट करण्यासाठी नव्याने आलेल्या BNSच्या कायद्याच्या अंतर्गत खरं तर खूप कठोर कारवाई यामध्ये करण्याच्या सूचना देखील दिलेल्या आहेत। त्याच्यामुळे इथून पुढे अशा घटना घडू नयेत याच्यासाठी आम्ही सतर्क आहोत। पोलीस प्रशासन सतर्क आहे, गृह विभाग यामध्ये निश्चितपणाने लक्ष घालत आहे। त्याच्यामुळे आरोपीला फाशीची शिक्षा होईल यासाठीचा आम्ही पाठपुरावा करू। मालेगावच्या मोर्चात अफवा पसरल्यानं मोर्चेकरी आक्रमक झाल्याची माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली। आरोपीला भरचौकात फाशी देण्याची नागरिकांची मागणी आहे, मात्र कायदा तशी परवानगी देत नसल्याचं महाजन म्हणाले। आज मालेगावला मोर्चा निघाला होता आणि त्यानंतर काहीतरी अफवा आली की त्या आरोपीला पुन्हा कोर्टात आणलेला आहे। त्यामुळे सगळ्या आमच्या विशेष करून आमच्या भगिनी मोठ्या संख्येवर त्या चिडल्यात, लोकही चिडलेत। त्यांची मागणी की याला खरं म्हणजे चौकातूनच ठार मारा आणि त्यांनी कामच असं केलेलं आहे, कृत्य जसं केलेलं आहे, इतकं खालच्या प्रतीचं काम त्यांनी केलेलं आहे, लेवलचं काम केलेलं आहे की त्याला माफी नाहीच आहे। पण कायदा तसा परवानगी देत नाही। त्याला नियमानुसार कोर्टामध्ये हिअरिंग होईल, केस चालेल, त्याला फाशी होईल, या बाबतीत कोणाची शंका नाही। मालेगावच्या डोंगराळेमध्ये अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेचा माजी आमदार आसिफ शेख यांनी निषेध केला। सौदी अरेबियासारखा कायदा महाराष्ट्रात लागू करावा म्हणजे महिलांवरील अत्याचार कमी होतील अशी मागणी माजी आमदार आसिफ शेख यांनी केली। कि जो सऊदी अरबिया में जो कायदा है वो कायदा इस देश के अंदर लागू होना चाहिए। अगर वहाँ कोई बलात्कार करता है तो उसको गर्दन उतार दी जाती है। तो ऐसा कड़क कायदा देश के अंदर अब बनने की आवश्यकता है। मंत्री मंगलप्रभात लोढांनी काँग्रेस आमदार असलम शेख यांची तक्रार केली। आमदार असलम शेख यांनी आपल्याला आणि आपल्या कुटुंबियांना धमकी दिल्याचं लोढा म्हणाले। तशी तक्रार त्यांनी मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारतींकडे केली। तर शेख यांनी सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही लोढांनी केला। लोगों को डरा धमका के आगे कर डरने वाला कोई डरने वाला नहीं। लोढा जी कोई डरने वाला नहीं। भारतीय जनता पार्टी को आज आपकी ताकत, आप उसका दुरुपयोग करो, आप गरीबों के घर तोड़ो, लेकिन ऊपर बैठने वाला बंदा है, ऊपर बैठने वाला खुदा है, भगवान है, वाहिगुरु है, वो अपनी ताकत तो तुमको तुम्हारे परिवार पे कभी न कभी लाएगा। डीपीडीसीच्या निधीवरून सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी पालकमंत्री जयकुमार गोरेंवर आरोप केले। महाविकास आघाडीच्या खासदारांच्या निधीतून टक्केवारी मिळत नसल्यानं डीपीडीसीचा निधी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून थांबवला जात असल्याचा आरोप प्रणिती शिंदे यांनी केला। हे पहिल्यांदा झालं असेल की तिकडे ओमराजेंची, धैर्यशील दादांची आणि आता इथे माझी, आमच्या तिघांची डीपीडीसीची निधी थांबवली।
डीपीडीसीची निधी ही काय आमच्या खिशातली नाही आहे. डीपीडीसी म्हणजे त्याच्यामध्ये तुमची रस्त्याची निधी असतात, सभामंडपची निधी असते, त्याच्यामध्ये कुठे डीपी. आता गहू पेरण्याचे गव्हाचे दिवस आले तर लोकांना लाईट पाहिजे, डीपी दुरुस्त करायची पण निधी त्या डीपीडीसी ती या लोकांनी थांबवले. का? कारण महाविकास आघाडीच्या खासदाराच्या निधीमधून टक्केवारी मिळत नाही म्हणून. तर तुमचा खासदारकीचा निधी तुम्हा 6 तालुक्यांना समान प्रमाणात दिलाय का, असा सवाल भाजपचे शहराध्यक्ष देवेंद्र कोठेंनी प्रणिती शिंदेंना केला आहे. मी तुम्हाला या माध्यमातून जाहीर चॅलेंज देतो की तुम्ही जे समान निधी म्हणता तर तुमच्या मागच्या 1 वर्षाचा खासदारकीचा निधी असेल किंवा ह्या पुढच्या 6-7 महिन्याचा निधी तुम्ही 6 तालुक्याचं प्रतिनिधित्व करता, त्या 6 तालुक्याला तुम्ही तो निधी समान प्रमाणात दिलाय का, त्याचा तुम्ही पहिला खुलासा या ठिकाणी सादर करावा, असं मी तुम्हाला ओपन चॅलेंज या माध्यमातून देतोय. सोलापूरच्या अनगर नगरपंचायत राष्ट्रवादीकडून अर्ज दाखल करणाऱ्या आणि अर्ज बाद झालेल्या उज्ज्वला थिटेंनी माजी आमदार राजन पाटलांवर गंभीर आरोप केले. राजन पाटील यांनी आपल्या मुलावर हल्ला केल्याचा त्यांचा आरोप आहे. 200 लोक त्याला मारायला पाठवले असं त्यांनी म्हटलंय. केवळ फॉर्म भरायचा म्हटल्यावर एवढा त्रास झाला, उद्या आम्ही गावात गेलो तर काय होईल याचा विचार करा असं थिटे म्हणाले. आपल्याला आणि आपल्या मुलाला काही करणार नाही अशी शपथ राजन पाटील आणि त्यांच्या मुलांनी अनगर सिद्धीच्या पिंडीवर घ्यावी असं थिटेंनी म्हटलंय. एक सांगते, मला तिथून मतदान हे होणारच होतं. मला त्यांच्या विरुद्ध किती मतदान झाल्यावर त्यांनाच उलट भीती वाटली की आपलं गाव आपल्या विरोधात आहे आणि आपण आपल्या पक्षाला नेत्यांना सांगून आलोय की आम्ही बिनविरोध करणार आहोत. काल फॉर्म भरायला गेले तर एवढं सशस्त्र माणसं घेऊन जाऊ लागली. उद्या मी आणि मुलगा गेलं तर तुमच्या लक्षात तर येईल का आम्ही कुठल्या कोपऱ्यामध्ये पडलोय आणि काय झालं, कोण विश्वास ठेवणार आहे सांगा. हे अनगर सिद्ध आमचं ग्रामदैवत आहे, दोघांनाही पूजेचं मान आहे. तुम्ही तिघही या, तुम्ही मीडियावाले पण या, त्यांनी ही पिंडीवर हात मारून सांगायचं भविष्यात आम्ही ह्या बाळाला आणि या माझ्या मुलीला काही करणार नाही आणि आम्ही हे शपथ खाऊ की ना मी बघू त्याने चॅलेंज ऍक्सेप्ट करते. पुण्याच्या इंदापुरात ठाकरेंच्या शिवसेनेनं नगराध्यक्षपदासह नगरसेवकाच्या जागा स्वबळावर लढवण्याचा निर्धार करत उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र निवडणूक लढवण्यापूर्वीच ठाकरेंच्या शिवसेनेनं निवडणुकीतून माघार घेतली. आज उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं कृष्णा भीमा विकास आघाडीला आपला पाठिंबा जाहीर केला. कोल्हापूर महापालिकेची सत्ता कोणाला द्यायची याचा निर्णय आता लाडक्या बहिणींच्या हाती असल्याचं दिसतंय. याचं कारण म्हणजे 20 पैकी 15 प्रभागात स्त्री मतदारांची संख्या ही पुरुष मतदारांपेक्षा अधिक आहे. प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाली, त्यानुसार 2015च्या तुलनेत महिला मतदारांची संख्या 26,000 वाढली. धाराशिव नगर परिषदेत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपतात भाजप आणि शिवसेनेतली युती फिसकटल्याची माहिती आहे. भाजप आमदार राणा जगजितसिंग पाटील यांनी पाठीत खंजीर खुपसल्याची टीका शिवसेना जिल्हा प्रमुख सुरत साळुंके यांनी केली. आता धाराशिववरून तर बघा धोक्याचं नातं आहे, भाजपनं आम्हाला धोक्याचं नातं दिले. शिवसेनेच्या चिन्हावर किती नगरसेवक? 17 ठिकाणी आम्हाला सांगितलं गेलं तुम्ही 17 ठिकाणी फॉर्म भरा. पक्षाकडनं आम्हाला 17 ठिकाणीच फक्त मी फॉर्म दिले गेले आणि तेवढे आम्ही भरले. 41 उमेदवार असताना देखील नगराध्यक्षाचे उमेदवारांकडे 10 असताना देखील युती म्हणून आम्ही केलं. म्हटलं आम्हाला काय तर धोका दिला आम्हाला भाजप. नांदेडच्या हिमायतनगरमध्ये अर्ज मागे घेण्याच्या कारणावरून राष्ट्रवादी आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये राडा झाला. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी हिमायतनगरमध्ये गोंधळ झाला. राष्ट्रवादी नगराध्यक्षपदाचे उमेदवार मोहम्मद जावेद आणि ठाकरे सेनेचे माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड यांच्यात झटापट झाली. हिंगोली नगरपालिका निवडणुकीत भाजपला आणखी एक धक्का बसला. भाजपचे नगरसेवक पदाचे उमेदवार गजानन सोळून यांनी अर्ज मागे घेतला. हिंगोलीत कालपासून भाजपच्या 3 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. उमेदवारी मागे घ्यायच्या शेवटच्या दिवशी हिंगोली नगरपालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार अर्चना भिसे यांच्या प्रचारासाठी हिंगोलीमध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आलं. हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर देखील कार्यकर्त्यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरले होते. मतमोजणीनंतर निकालाचं काय चित्र असणार आहे?
तुम्हालाही लक्षात येत असेल, मीच म्हणण्याची काही गरज नाही, हिंगोलीकरांना आता बदल हवा आहे आणि हिंगोलीकर 100% मशाल पेटवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत असं माझं ठाम मत आहे. ऐन नगरपालिका निवडणुकीवेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष झुंजार धांडे आणि ठाकरे सेनेचे उपजिल्हा प्रमुख राजू महुवाले यांनी राजीनामा दिला. पक्षांतर्गत गटबाजीला आणि विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर यांच्या राजकीय खेळीला कंटाळून दोघांनी राजीनामा दिला. आम्ही राजीनामा दिला ह्या कारणासाठी किंवा समजा आम्ही एक आमदार साहेबाला म्हणलो किंवा बौद्ध व मुस्लिम समाजाला न्याय द्यायची आपल्याकडून योग्य वेळ आली, तर त्यांना ते आम्ही जे पत्रक काढलं प्रिंट मीडियाद्वारे तर ते त्यांना आवडलं नाही. त्याचा जाब विचारला आम्हाला, म्हणलं चांगली वेळ आलेली आपल्याला त्यांना न्याय द्यायसाठी. मी वरिष्ठांना सुद्धा कळवलं होतं की मी बीड नगरपालिका लढवतोय, पण स्थानिक जिल्हा प्रमुख स्थानिक आमदार सन्माननीय संदीप क्षीरसागर यांचं ऐकून त्यांनी मला जातीच्या नाव म्हणजे ओपन जागा आहे इथं देता येत नाही, आणि स्वतः आमदार साहेबांनी वार्ड क्रमांक 4 मध्ये 1 SC 1 ओपन असताना त्यांनी 2 SC दिलेत. पण निष्ठावंत शिवसैनिकांचा जीव गेला हा संदीप क्षीरसागर यांच्या सांगण्यावरून गणेश वाडेकरांनी माझा राजकीय बळी घेतला. निष्ठावंत शिवसैनिक खूप नाराज आहेत. हे वरिष्ठांना हे आता काही दिवसातच कळन अजून किती जणांचे राजीनामे पडतील, कारण गणेश वाडेकर हे जिल्हा प्रमुख मनमानी कारभार करतात आणि ह्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आहे ते स्थानिक आमदाराच्या पायाशी बांधलेले आहे. धुळ्यातील दोंडाईचा नगर परिषदेवर भाजपची बिनविरोध सत्ता आली. दोंडाईचा नगर परिषदेच्या 26 जागांवर भाजपच्या नगरसेवकांनी बिनविरोध त्यांची निवड झाली. मंत्री जयकुमार रावल यांनी खास रणनीती आखून इतिहास घडवला. दोंडाईच्या पालिकेच्या स्थापनेनंतर प्रथमच बिनविरोध निवडणूक झाली. मवियाच्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यानं नगर परिषदेवर भाजपचा झेंडा फडकला. मंत्री जयकुमार रावल यांच्या आई नयनकुवर रावल यांची दोंडाईच्या शहराच्या नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. जळगावच्या जामनेरमध्ये उमेदवारी मागे घेण्यासाठी दबाव आणला जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या 6 उमेदवारांनी केला. वॉर्ड नंबर 4 मधील उमेदवार असलेल्या जावेद मुल्लाजी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या 5 जणांना सोबत घेऊन अज्ञातस्थळी रवाना झाले आणि याचा व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला. सभी उम्मीदवार छोटे परिवार से और गरीब तबके से है. इन पर आज माघार के लिए तरह तरह की दबाव, दड़पन और दहशत का माहौल इन पर बनाया जा रहा था. इसी के तहत मैंने इन्हें अपने साथ सफ़र में ले लिया हूँ. और कुछ लोग हमारे खिलाफ अफवाहें फैला रहे हैं, जिनके पैर के नीचे की ज़मीन खिसक गई है. वो इलेक्शन लड़ना नहीं चाहते, वो इलेक्शन को हाईजैक करना चाहते हैं, वो इलेक्शन को पैसों के बलबूते में जीतना चाहते हैं. लेकिन अवाम हमारे साथ है और इंशाल्लाह इस लड़ाई में हम अवाम के भरोसे पर, नौजवानों के भरोसे पर, कौम की खातिर हम इस लड़ाई को जीतेंगे. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या घरात गृहकलह सुरू झाल्याची चर्चा आहे. काल सलील देशमुखांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला. वडिलांच्या नाराजीवरून सलील यांनी राजीनामा दिल्याचं सूत्रांकडून कळतंय. काटोल नगर परिषद निवडणुकीत राहुल देशमुखांच्या शेकापसोबत आघाडी करू नये असं सलील यांचं म्हणणं होतं. मात्र अनिल देशमुखांनी कार्यकर्त्यांच्या मताला प्राधान्य देत राहुल देशमुखांनाच नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली. महत्त्वाचं म्हणजे याच राहुल देशमुखांनी सलील देशमुखांविरोधात विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यामुळे वडील आपल्या मताला प्राधान्य देत नाहीत या भावनेतून सलील यांनी राजीनामा दिल्याचं बोललं जात आहे. मी सलील बाबूंशी तुम्हाला सांगितलं, सलील बाबूंशी संध्याकाळात त्यांच्या निवासस्थानी जाऊन मी त्यांच्याशी चर्चा करेल. पण काय कारण मी म्हणतो समजून घ्यायचा प्रयत्न करेल. पण निश्चितपणे तुम्हाला सांगतो, जर त्यांची काही नाराजी असेल तर नाराजी निश्चितपणे दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल. आणि मला पूर्ण विश्वास आहे की त्यांची नाराजी दूर करण्यात आम्हाला यश येईल. कुटुंबात कुठलाही वाद नाही, पिता पुत्रांमध्ये अतिशय प्रेम आहे, अतिशय सामंजस्य दोघांमध्ये आहे. मी तुम्हाला तेच सांगतोय की कदाचित तब्येतीच्या कारणावरनं काही निर्णय त्यांनी घेतला असेल तर कदाचित त्या संदर्भामध्ये त्यांच्याशी चर्चा केल्यानंतरच मला या संदर्भामध्ये माझं वक्तव्य देणं मला श्रेयस्कर ठरेल असं मला वाटतं. आज नगरपंचायत नगरपरिषद निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. अशात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नागपूर जिल्हाध्यक्ष प्रवीण कुंटेंनी भाजपावर गंभीर आरोप केले. आमच्या उमेदवारांवर अर्ज मागे घेण्यासाठी काँग्रेस आणि भाजपाकडून दबाव टाकण्यात येत असल्याचं कुंटे म्हणाले. 20 उमेदवारांना फोन करून अर्ज मागे घेण्यासाठी दबाव असल्याचं कुंटेंनी सांगितलं. याबाबत आम्ही पोलिसात तक्रार करणार असल्याचंही जिल्हाध्यक्ष कुंटे म्हणाले.
प्रत्येक ठिकाणी नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुकामध्ये आमचे उमेदवार उभे असल्यामुळं भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी त्याची प्रचंड इतकी धास्ती घेतली की काल रात्रीपर्यंत आमच्या उमेदवारांना धमकी वजा फोन यायला सुरुवात झाली. तुम्ही ताबडतोब उमेदवारी अर्ज जर मागे घेतले नाहीत तर तुमचं काही बरं वाईट झालं तर आम्ही त्याला जबाबदार राहणार नाही, अशा प्रकारचे टेलिफोन आमच्या उमेदवारांना यायला लागलेत. मराठा समाजासाठी काढलेल्या GRमुळे ओबीसींचं आरक्षण संपल्याचा आरोप पुन्हा नवनाथ वाघमारेंनी केला. ओबीसीच्या बाजूने आज राज्यात कोणीही बोलायला तयार नाही. ओबीसीचे राज्याचे उपसमिती अध्यक्ष बावनकुळे समाजाची दिशाभूल करत असल्याचा आरोप वाघमारेंनी केला. पुण्यातील मुळशी इथं झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. 8 जिल्ह्यातला एखादा मुलगा नोकर भरती निघली तर त्याला फक्त त्याच्याच जिल्ह्यात करता येते का? महाराष्ट्रात त्याला नोकरी करता येते, त्याला केंद्रात नोकरी करता येते. परंतु ओबीसीचे काही नेते, बावनकुळे साहेब विशेषतः महसूल मंत्री, आज ओबीसी उपसमितीचे जे अध्यक्ष आहेत तेच जर ओबीसीची दिशाभूल करत असतील ते अतिशय निंदनीय, चुकीचं आहे. बोलणाऱ्यांचा आवाज बंद केला जातो. आज कोणी ओबीसीच्या बाजूने बोलत नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नवी मुंबईतल्या कार्यक्रमाला जाणार नाहीत. अमित ठाकरेंनी नेरूळच्या मध्ये शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण केलं होतं. यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते या शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात येणार होतं. मात्र शिंदेंच्या कार्यक्रम पत्रिकेत नवी मुंबईचा कार्यक्रम नाही, त्यामुळे एकनाथ शिंदे या कार्यक्रमाला जाणार नाहीत अशी माहिती मिळते आहे. अमरावतीत कृषी मंत्री दत्ता भरणेंच्या दौऱ्याला युवक काँग्रेसनं विरोध केला. युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी भरणेंच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले. कृषी मंत्री दत्ता भरणेंविरोधात युवक काँग्रेसनं घोषणाबाजी केली. शिराळा चांदूर बाजार रस्त्यावर युवक काँग्रेसनं हे निषेध आंदोलन केलं. ज्या महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेचा फायदा घेतला त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होणार आहे. तसंच त्यांनी आतापर्यंत घेतलेले पैसे देखील वसूल करण्यात येणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे या महिला कर्मचाऱ्यांचं पुढील वेतनही रोखलं जाणार असल्याची शक्यता आहे. पुण्यातल्या 16 वृद्धांच्या हेळसांडीची चौकशी सुरू आहे. बीपी माझाच्या बातमीची सरकारकडून गंभीर दखल घेण्यात आली. त्यानंतर लगेच 3 अधिकाऱ्यांच्या चौकशी समितीची स्थापना करण्यात आली. नंतर समितीकडून संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात येते. बेपत्ता प्रकाश पुरोहितांबाबत माधाच्या हाती ससूनमधील एक पत्र लागले. पत्रानुसार 24 सप्टेंबरला 2024ला ससूनमध्ये त्यांना भरती केल्याचा नोंद आहे. 4 डिसेंबरला ससून रुग्णालयानं पुरोहितांना गायकवाडच्या संस्थेकडे दिलं. गायकवाडच्या या पत्राच्या सत्यतेबद्दल पोलीस सध्या तपास करतायत. नवी दिल्लीतील सेंट कोलंबाज शाळेत शिक्षकांच्या दाचाला कंटाळून 16 वर्षीय मराठी मुलाच्या आत्महत्येप्रकरणी सलग दुसऱ्या दिवशी निदर्शनं केली गेली. दोषी शिक्षकांना अटक व्हावी यासाठी पालक शाळेच्या प्रवेशद्वारावर आंदोलन करत होते. पालक आणि संबंधित मृत विद्यार्थ्याचे हितचिंतक एकत्र आलेले आहेत. आता आपण पाहू शकतो सलग दुसऱ्या दिवशी हे सर्वजण सेंट कोलंबस या शाळेच्या प्रवेशद्वारावर आंदोलन करतायत, घोषणा करतायत. आपण जाणून घेऊया काही जणांच्या प्रतिक्रिया. सर, क्या बताएंगे, ये सब क्यों किया जा रहा है, क्या मांगे है आपकी? ये पहली दफ़ा नहीं है, ऐसा कई दफ़ा हो चुका है और कई बच्चों के साथ हो चुका है, जो कहीं ना कहीं वो बच्चे छुपा लेते हैं. कुछ बच्चे सोचते हैं कि हम बताएंगे घर वाले भी परेशान होंगे, तो हम इससे अच्छा ना ही बताएं तो बेहतर है. तो वो जालन्यात एका 13 वर्षीय विद्यार्थिनीनं शाळेच्या छतावरून उडी मारून आपलं आयुष्य संपवलं. आरोही बिडलात असं आत्महत्या करणाऱ्या मुलीचं नाव असून तिच्या आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र शाळेत मुलांकडून सुरू असलेल्या छेडछाडीला कंटाळून आणि तक्रार करूनही शिक्षकांनी दुर्लक्ष केल्यानं मुलीनं टोकाचं पाऊल उचललं असा आरोप तिच्या वडिलांनी केला. वडिलांनी केलेले आरोप शाळेच्या मुख्याध्यापकांनी फेटाळले. शाळेत सकाळी 7:30 वाजता प्रार्थनेनंतर विद्यार्थिनीनं 3ऱ्या मजल्यावरून वर्गासमोरील गॅलरीतून थेट खाली उडी मारली आणि दरम्यान आरोहीच्या आत्महत्येचं नेमकं कारण काय याचा शोध आता पोलिसांकडून घेतला जातोय. प्रॉब्लम है एक दो बार बोली थी बच्ची ने स्कूल में मेरे बच्चे सताते ऐसा करते. मला सर लोगों बोलने के बाद में भी सर लोगों ने सुने नहीं. सर लोग उल्टा उसके बारे में बोलते सर लोग तुम्हारे बच्चे स्कूल में भर्ती नहीं, पढ़ाई नहीं करती, सोती रहती. उल्टा उसके ऊपर इल्जाम डाले सर लोगों ने. स्कूल में टॉर्चर करते. मुलं छेडत होते अशी काही तक्रार केली होती. शाळेमध्ये
शिक्षकांशी काही बोलला तुमच्या नाही बोललो, आम्ही ताबडतोब या ठिकाणी तिला दवाखान्यात घेऊन आलो. बरं बाकीच काय बोललो. काही तुमच्याशी क्लास टीचरशी काही संवाद केला होता का तिने काल परवा काय असं? ती आता चौकशीमध्ये होईल. तिच्या वडिलांनी असा आरोप केलाय की तिची काही छेडछाड होत होती शाळेत. अशाबद्दल काही तुमच्या पालकानं कोणत्याही प्रकारची या ठिकाणी त्याची कंप्लेंट नाही पण शाळेत छेडछाडीचा काही प्रकार मुलीने तक्रार केलेली होती नाही, काहीच म्हणजे मुलगी आली नव्हती तुमच्याकडे कधी की असं छेड? विश्वजित्या भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार आणि सांगलीची कन्या स्मृती मानधना 23 नोव्हेंबर रोजी विवाह बंधनात अडकणार आहे. सांगलीत तिच्या विवाहाची तयारी करण्यात येते. तिच्या विवाहासाठी मोजक्याच मान्यवरांना आमंत्रित करण्यात आलं. सांगलीपेठ रस्त्यावर समडोळी रोडवर मानधनाच्या फार्म हाऊसवर वऱ्हाडी मंडळींची धावपळ सुरू आहे. तर तिच्या सोहळ्यासाठी विश्वजित्या भारतीय महिला संघाचे खेळाडू आजपासून सांगलीत दाखल होत असून सांगली शहरातील अनेक हॉटेलच्या रूम्स आज बुक करण्यात आलेल्या आहेत. स्मृती मानधनाच्या हळदीचा फोटो क्रिकेटर जेमिमा रॉड्रिक्सनं शेअर केला. सांगलीत स्मृतीच्या घरी हळदीचा कार्यक्रम पार पडला. या फोटोमध्ये जेमिमा रॉड्रिक्स, श्रेयांका पाटील, अरुंधती रेड्डी आणि राधा यादव दिसत आहेत. भारत आणि दक्षिण आफ्रिका संघांमधला दुसरा कसोटी सामना उद्यापासून गुवाहाटीमध्ये खेळवला जाईल. पण या सामन्याआधी टीम इंडियाला मोठा धक्का बसला. भारताचा कर्णधार शुभमन गिलला दुखापतीमुळे या सामन्याला मुकावं लागलं. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कोलकात्यात झालेल्या पहिल्या कसोटीत शुभमनच्या मानेला दुखापत झाली होती. सामन्यादरम्यान त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यामुळे तेव्हापासूनच गिलच्या दुसऱ्या कसोटीतील समावेशाबाबत साशंकता होती. आज बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकानं त्याला अनफिट घोषित केल्यानं तो उद्याच्या कसोटीत खेळणार नसल्याचं स्पष्ट झालं. त्याच्या जागी डावखुरा फलंदाज साई सुदर्शनला संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.